नमस्कार. शिवाजी विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शिववाणी 89.6 FM म्हणजेच कम्युनिटी रेडिओची सुरुवात म्हणजेच नव्या माध्यमाची सुरुवात होती आणि या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. माझ्यासोबत कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के आहेत. नमस्कार सर. नमस्कार. शिवाजी विद्यापीठामध्ये एका नव्या माध्यमाचा एका नव्या प्रवासाची सुरुवात होते, तर विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन द्याल, काय शुभेच्छा द्याल? प्रथमतः भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज 15 ऑगस्ट दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या शिववाहिनी या कम्युनिटी रेडिओचं लोकार्पण झालेलं आहे. या लोकार्पणासाठी मान्यवरांच्या शुभेच्छा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री हसनसाहेब मुश्रीफ, महाराष्ट्र राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, राज्याच्या उच्च शिक्षणाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अमोल एडगे आणि माझे सर्व सहकारी यांनी आज शिववाणी या कम्युनिटी रेडिओला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी काही अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्तीसाठी आपल्या सर्वांच्याबरोबर आपण भविष्यामध्ये कार्य करूया. कम्युनिटी रेडिओ शिवाजी विद्यापीठात व्हावा ही सर्वांची इच्छा खूप वर्षापासून होती. भारत सरकारनं आपल्याला मान्यता दिली आणि 89.6 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवर शिववाणी हे चॅनल आता सुरू झालेलं आहे. कम्युनिटी रेडिओ सुरू झालेला आहे. लोकांनी चालवलेला, लोकांच्याकरिता, लोकांसाठी यासाठी की त्यांसाठीच हे सगळं आपल्याला माध्यम वापरायचं आहे. असं हे एक माध्यम म्हणजेच समुदाय रेडिओ, त्याला कम्युनिटी रेडिओ आपण असं म्हणतो. शिवाजी विद्यापीठाच्या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून समाजाशी आपण अधिक मोठ्या प्रमाणामध्ये जोडले जाणार आहोत. समाजामध्ये ऑलरेडी विद्यापीठाविषयी अतिशय प्रेम आणि आदर आहे आणि हा आदर द्विगुणित व्हावा, त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी, हे काम शिववाणी करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी निश्चितच ही एक आनंदायी बाब आहे. आपल्या विद्यापीठाच्या ब्रीदवाक्यामध्ये ज्ञानमेवामृतम असं आहे. तर आज शिववाणी याची टॅगलाईनसुद्धा शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी. ही ज्ञाननिर्मितीबरोबर ज्ञान वाहायचं आणि समाजापर्यंत पोचवायचं काम ही वाहिनी करणार आहे. आणि यामध्ये रेग्युलर करिक्युलमच्या व्यतिरिक्त संशोधन, लोकविद्या, लोकसंस्कृती, लोककला या सगळ्यांचं जतन कसं होईल, संशोधनाचा उपयोग समाजासाठी कसा होईल, या सगळ्या विचारांची देवाणघेवाण होणार आहे. माझी अशी अपेक्षा आहे की या ज्ञानवाहिनीमधून जास्तीत जास्त ज्ञान समाजापर्यंत पोचावं आणि त्याचा उपयोग समाजाला व्हावा. या शिववाणी या कम्युनिटी रेडिओकरता भारत सरकारने जशी मान्यता दिली तशीच शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अधिकार मंडळांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. विशेष म्हणजे कम्युनिटी रेडिओ ही गोष्ट आपलं दूरशिक्षण केंद्र याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सुरुवातीला आपण तो विचार केला होता आणि तो विचार आपण पुढे घेऊन जात आहोत. आणि त्याचबरोबर आपलं मास कम्युनिकेशन हा जो काय आपला प्रोग्राम आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा. आणि माझे प्रशासनातील सहकारी या गोष्टीकडे अतिशय बारकाईनं पाहत होते आणि याची जी काय डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये सुद्धा लक्ष घालून काही सूचना देत होते. आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. ही कम्युनिटी रेडिओ आहे, त्यामुळे ही सामुदायिक जबाबदारी आहे की शिववाणी येत्या काळात हे चांगलं ज्ञानप्रसाराचं माध्यम हो. यानिमित्त आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. तर शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूर आणि परिसरातील श्रोत्यांसाठी शिववाणी 89.6 FM कम्युनिटी रेडिओचा प्रारंभ आजपासून झाला आहे.
दररोज सकाळी 8 ते 9 आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेत. कॅमेरामॅन मोनिका किर्दतसोबत मी गौतमी शिकलगार.